मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, गेले 2 दिवस आपला रिव्ह्यू आला नाही कारण माझी तब्येत खूपच अचानक बिघडली होती. मला एवढी सर्दी आणि खोकला झाला होता की माझा आवाजच बाहेर निघत नव्हता. म्हणजे आता तरी मी छान व्यवस्थितपणे बोलू शकते. काल दुपारपासून थोडं थोडं मला बोलता येतंय, नाहीतर मी अक्षरशः घरात सुद्धा हातवारे करून बोलत होते कारण माझा आवाजच निघत नव्हता. आता बऱ्यापैकी तब्येतीत सुधारणा आहे. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मला हे बळ मिळतं प्रेक्षकांनो, नाहीतर लिटरली मी अजून 4-5 दिवस उठलेच नसते. दुखणं कसं उलटलं काय मला काहीच कळलं नाही, पण दुखणं मात्र अत्यंत भयंकर होतं आणि खूप भयंकर फेस केलंय मी गेल्या 2 दिवसामध्ये. पण आता तब्येतीत सुधारणा आहे. तर आजचा ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यूला सुरुवात करते आणि रेग्युलर रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करते. तर सुरुवातीला मैनावती आणि सदाशिव दोघेही सायलीला बंडल मारतात की आम्ही खोटं बोललो, जे तोंडाला येईल ते बोललो. ते घरातून निघून गेले होते. सायली त्यांना घेऊन आली, पण त्यांच्या या कृत्यामुळे सायलीला आता त्यांच्यावर शंका यायला लागली आहे. इकडे नागराज या सुभेदारांच्या घरात शिरलाय आणि प्रियाचा मोबाईल त्याने उचललाय तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी. सोबत तो हॅकर पण आणलाय गाडीत. त्या हॅकरला तो म्हणत असतो, अरे शोध रे बाबा, व्हिडिओ शोध. आता तो हॅकर म्हणतो, अहो शोधतोय हो, थांबा जरा. नागराज म्हणतो, अरे बाबा लवकर शोध. त्या प्रियाच्या लक्षात आलं ना की तो मोबाईल तिच्याकडे नाहीये, तर ती अख्खं घर डोक्यावर गेली, लवकर शोध. तर प्रेक्षकांनो, मध्येच त्यांनी आता हा साक्षीचा सीन दाखवलाय. 2 दिवसात विशेष तर काही घडलं नाही, पण साक्षीने अस्मिताचा नवरा गट्टम केलाय. म्हणजे अस्मिताचा नवरा आता साक्षीसोबत फ्लर्ट करताना आपल्याला दिसणार आहे. साक्षी या सीन मध्ये त्याच्याशीच बोलताना दाखवली आहे. साक्षी म्हणते, तू येतोयस, वाव ग्रेट. अरे एवढे दिवस आपण ऑनलाईनच बोलत होतो. ओ अच्छा, मला सुद्धा बघायचंय की फोटोत इतका हँडसम दिसणारा आणि बोलताना मध्ये मध्ये थोडं फ्लर्ट करणारा हा माझा नवीन मित्र कसा आणि कसा दिसतोय. ओके, अरे बस माझं एवढं कौतुक करू नकोस रे. अरे तू कुठे प्रत्यक्षात भेटलायस मला. अरे प्रत्यक्षात भेटणं आणि ऑनलाईन भेटणं फरक असतो. आणि तसंही ऑनलाईन खूप फ्रॉड होतात ना. आणि आय एम शुअर आपली पहिली भेट एक्साइटिंग असावी. चल बोलते नंतर, बाय. असं साक्षी आता फोनवर बोलतीये. अस्मिताचा नवरा असा कदाचित असावा अशी मला शंका होतीच, कारण अस्मिता कायम माहेरीच पडून असते ना, त्यामुळे तिचा नवरा बाहेर खेळली असणार याची जरा कल्पना आली होती मला. आता तो डायरेक्ट साक्षीच्या गळ्याला लागलाय. साक्षी पण भारी टाइमपास करते. नाव बदलून तिला हेच सगळं करायचं होतं वाटतं. असो, तर आता पुढे बघा. हा जो हॅकर आहे ना, तो प्रियाच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ अक्षरशः सापडवतो बिचारा आणि म्हणतो, हे बघा सापडला. आता नागराज म्हणतो, अरे वा सापडला का, बरं झालं. आणि मग नागराजला तो विचारतो, हा व्हिडिओ आहे का तो. मग नागराज म्हणतो, अरे हाच आहे ना व्हिडिओ, कर कर डिलीट कर. आता त्या हॅकरने तो व्हिडिओ डिलीट केलाय. नागराज म्हणतोय, कायमचा डिलीट झाला पाहिजे. चल पटकन आवर, झालं का. आता तो हॅकर म्हणतो, हो झालं साहेब एकदाचं. नागराज म्हणतो, हा आता बस व्हिडिओवरनं धमक्या देत. आता कायमचा व्हिडिओ डिलीट केलाय मी या प्रियाच्या मोबाईलमधनं. आता मी फोन इथेच फेकून देतो, म्हणजे प्रियाला वाटेल तिच्या हातून फोन चुकून पडलाय. आता नागराज फोन फेकणार, तेवढ्यात प्रियाचा हात असा गाडीच्या समोर येतो. प्रियाला पाहिल्या आधी तर थोडासा नागराज घाबरलेला दाखवला. प्रिया म्हणते, झाला का तो व्हिडिओ डिलीट करून. झाला असेल तर द्या माझा फोन. अहो द्या हो काका, माझा फोन द्या. नागराजने चुपचाप प्रियाला फोन दिलाय. प्रिया म्हणते, काय हो काका, तुम्हाला काय वाटलं माझं लक्ष नाहीये म्हणून पटकन फोन उचललात. काका मी तुम्हाला फोन उचलू दिला काही आहे ना, तुम्ही इडली इडली करत बोंबलत आला होतात ना इडलीवाल्यासारखे, तेव्हाच माझ्या लक्षात आलं काका काहीतरी गडबड आहे. काय काका कसला विचार करताय, तुम्ही मूर्ख ठरलात का मी हुशार ठरले, हाच विचार करताय ना काका. नागराज आता काहीच बोलत नाही, नुसता बघत असतो तिच्याकडे. आता प्रिया म्हणते, काय हो, तुमच्या मूर्खपणात सामील व्हायला नवीन पार्टनर शोधला वाटतं. आता तो हॅकर प्रियाकडे बघायला लागतो. प्रिया म्हणते, या पार्टनरचा काही उपयोग होणार नाहीये तुम्हाला. आणि काका तुम्हाला काय वाटलं की तो व्हिडिओ फक्त मोबाईलमध्येच सेव्ह केला असेल का मी, दुसरीकडे कुठे सेव्ह नसेल केला. हे एवढी बावळट वाटले का मी तुम्हाला. काका मी काय तुम्हाला दुसरीत वाटले का. अहो मी तो व्हिडिओ अशा ठिकाणी ठेवलाय की जिथे तुम्ही
किंवा मैपत गँगचा हा पार्टनर पोहोचू सुद्धा शकणार नाही. तुमचा हा नवीन पार्टनर. आता तो हॅकर प्रियाकडे रागाने बघायला लागतो. प्रिया म्हणते, काका कशाला वेळ वाया घालवता, असं म्हणून निघून जात असते. जाते आणि पुन्हा माघारी फिरते आणि म्हणते, बाय द वे तुम्ही ते आमच्या घरात भिकारडं जोडपं पाठवलंय ना. नागराज म्हणतो, ए प्रिया, अगं जरा आदराने बोल, अगं तुझे आई बाबा आहेत ते. प्रिया म्हणते, हे कोणाला कळायच्या आत ते इथून पळून जातील आणि ते सत्य कोणालाही कळू देणार नाही मी, याची जबाबदारी माझी. म्हणजे हिला असं म्हणायचं आहे की ते माझे आईवडील हे सत्य कधीच बाहेर येणार नाही. पण आता प्रेक्षकांनो, सायली मात्र हात धुवून मागे लागली आहे आणि तेही अर्जुनचा रुसवा पत्करून. आता मालिका पुढे इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय खरं. मी बिचारी आपली आशा धरते, पण आता काहीतरी जो पचका व्हायचा तो होत राहतो माझा, ती गोष्ट वेगळी असो. नाही पण मालिका खरंच छान दाखवलंय प्रेक्षकांनो ते. आता साक्षीच्या निमित्ताने अस्मिताचा नवरा आपल्या समोर येणार आहे, ही काय मोठी गोष्टच आहे ना ही. एवढे दिवस असा काय म्हणतात ते इमॅजिनरी असलेला हा अस्मिताचा नवरा आता समोर येईल. सायली आता दार लावते जोरात आणि तिला राग आलेला असतो तिच्या आईवडिलांचा. पुढच्या सीनमध्ये आपल्याला हे दिसतंय. अर्जुन म्हणतो सायलीला, काय झालं सायली, तू काय एवढी चिडचिड करतेस. सायली म्हणते, असे कसे वागू शकले माझे आईवडील. अहो पैशाची चणचण आहे म्हणून कोणी असं भीक मागतं का रस्त्यावर जाऊन. अर्जुन म्हणतो, अगं जाऊ दे सायली, तू शांत हो. सायली म्हणते, शांत कशी हो मी, डोकं भणभणतंय माझं. त्यांना कळत नाहीये का तुम्ही त्यांच्यासाठी किती करताय आणि या सगळ्याची परतफेड ते अशी करणार आहेत. आपण जेव्हा बाहेरून आलो तेव्हा कसे खोटं बोलत होते ते तुम्ही पाहिलं ना. हो आता सायलीला ते सगळं आठवतं. म्हणजे हे दोघं जण जेव्हा घेऊन येतात या मैनावती आणि सदाशिवला घरी, तेव्हा पूर्णाजी नाही पण कल्पनाताई आणि प्रतापरावांची हे दोघे जण खूप खोटं बोलतात आणि काही पण बंडल मारतात, जे तोंडाला येईल ते बोलत राहतात. सायली म्हणते, अहो बारीक सारीक तपशील सुद्धा खोटे पद्धतीने दिला त्यांनी. अहो बघा ना, आपले आई बाबा काळजीने विचारत होते, पण माझे आई वडील खोटं बोलायचे थांबतच. अहो मला एवढं मेल्याहून मेल्यासारखं होत होतं, तुम्हाला काय सांगू. अर्जुन म्हणतो, हो सायली मला पण कळतंय ग, ते दोघं डिटेलमध्ये खोटं बोलत होते ग. नाही म्हणजे तुझे आई बाबा असे कसे वागू शकतात ना. आता सायली म्हणते, हो मला त्यामुळेच हे सगळं सहन नाही होते. अहो पाडव्याच्या दिवशी सुद्धा त्यांनी तेच केलं. आता सायलीला ते सगळं आठवतं. पाडव्याच्या दिवशी मैनावती ते कुलपेचं खोटं बोलली ना, ते सायलीला कळलंय. म्हणजे मैनावतीने ती कुलूप पिनेनी उघडली हे सायलीने सुद्धा पाहिलं होतं. सायली आता अर्जुनला ते सगळं आठवून सांगते की अहो मला कळलं होतं त्या दिवशी माझ्या आईने कुलपेने, म्हणजे ते कुलूप होतं ना ते पिनेने उघडलं होतं. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं नाही. अहो मला वाटलं जाऊ द्या, आईला गरज आहे पैशाची म्हणून मी दुर्लक्ष केलं. पण तिने ती थाप जी मारली ना, मला अजिबात पटलेली नाहीये. आणि अहो तिने प्लास्टरच्या बाबतीत जी थाप मारली होती तीही मला पटली नव्हती. आता वरचे वर सतत खोटं बोलणं कसं सोडायचं आपण, सांगा ना. मला हे बिलकुल पटत नाहीये. तुम्ही काहीतरी बोलता का, तुम्ही गप्प का बसले आहात. तुम्ही आई बाबाच्या दुकानात माझा फोटो पाहिला आणि त्यांना आई वडील म्हणून, माझे आई वडील म्हणून घरी घेऊन आलात. पण अहो माझ्या मनाला काही पटत नाहीयेत या गोष्टी. या सगळ्या गोष्टींवर फेरविचार व्हायला हवा. आता मला असं वाटायला लागलंय. अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. सायली म्हणते, मला तर आता अशी शंका आहे की. अर्जुन म्हणतो, कसली शंका. सायली म्हणते, मला शंका आहे की सदाशिव आणि मैनावती खरंच माझे आई बाबा आहेत का हो. अर्जुन आता त्याला जरा टेन्शन आलंय, कारण त्याने DNA केलाय ऑलरेडी हे त्याने सायलीला सांगितलं नाही आणि आता मात्र त्याला ते सत्य सायलीला सांगावं लागतंय. अर्जुनला ते आठवतं आणि आता अर्जुन सायलीला पटवायचा प्रयत्न करतो की तू असा विचार करू नको. आधी तर त्याला भीती वाटते आणि DNAचा विचार तो करतो आणि मग तो सायलीला म्हणायला जातो की बायको, अगं तू हे असा विचार का करतेस, असा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेतेस. सायली म्हणते, अहो त्रास तर मला होतोच आहे, पण या शंकेचं निरसन मी कशी करू. अर्जुन म्हणतो, हो सायली मला तुझ्या आईवडिलांचं बोलणं वागणं नाही पटत कधी कधी. अगं त्यांची गरिबी आपण बघतोय ना सायली, त्यांना 4 मुलींना मोठं करावं लागलं. पैसा काहीही करायला लागतो अगं माणसाला, आपल्याला माहिती आहे ना. पण त्यातनं आता सायली म्हणते, हो त्यातनं काय, अशा चैनीच्या वस्तू मागायच्या का त्यांनी. अहो रस्त्यावर जाऊन भीक मागायची त्यासाठी.
खोट्यावर खोटं बोलत राहायचं का त्यांनी? आता अर्जुन म्हणतो, अगं सायली, तूच म्हणाली होतीस ना पटकन कोणाला असं जज करायचं नाही, बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचा असतो. अस्मिताईचंच बघ, आपली अस्मिताई आधी किती वाईट वागायची, ती स्वतः चोरी करायची आणि तुझ्यावरती ब्लेम टाकायची. म्हणून काय मी असं म्हणालो का की ती माझी बहीण नाही आहे? सायली म्हणते, अहो अस्मिताताईंची गोष्ट वेगळी आहे. अहो भलेही त्या माझ्यावर चिडलेल्या असल्या तरी त्या कधी मला परक्या नाही वाटल्या. पण मला या दोघांच्या बाबतीत, माझ्या आईवडिलांच्या बाबतीत ओलावा नाही जाणवत. प्रतिमा आत्याच्या बाबतीत जे जाणवतं, जे मला आपल्या आईंच्या बाबतीत जाणवतं, ते मला त्यांच्या बाबतीत नाही जाणवत. माझ्या आईवडिलांच्या बाबतीत मला नाही ओलावा जाणवत. अर्जुन म्हणतो, अगं पण तुझे आई वडील जेव्हा आले तेव्हा तू खुश होतीस ना, तू त्यांना प्रेमाने एक्सेप्ट केलं होतं ना. सायली म्हणते, कारण मला सांगण्यात आलं होतं की ते माझे आई बाबा आहेत. माझ्यासाठी तो सुखाचा धक्का होता अहो, त्यामुळे मी नाही विचार केला की फोटो बघून तुम्ही त्यांना आपल्या घरी घेऊन आलात आणि ठरवून टाकलं की हे माझे आई वडील आहेत. अर्जुन म्हणतो, अगं अगं ते फोटो, तुला माहीत नाही सायली, फक्त तेवढीच प्रोसेस नव्हती, खूप मोठी प्रोसेस होती. मी तुझ्या शाळेत गेलो, तिकडनं माहिती घेतली, मग त्यांना शोधलंय. तू म्हणतेस की मी चुकलोय? सायली म्हणते, हे बघा अहो, तुम्ही पुन्हा विचार करा आणि विचार करा, असे चिडू नका. मला परत परत शंका येते आईवडिलांवर माझ्या. अर्जुन म्हणतो, अगं याचा अर्थ तू माझ्यावर पण शंका घेतेस सायली. सायली म्हणते, मी असं म्हटले का? पण माझं मन मला सांगते की. अर्जुन म्हणतो, तुझं मन तुला लाख काहीही सांगू दे, पण माझ्या हातात ठोस पुरावा आहे सायली. अगं मी पुराव्यांवरच विश्वास ठेवतो. सायली म्हणते, पुरावे दाखवायला काय कोर्ट आहे का हे? आणि काय हो, फोटोच आहे ना फक्त तुमच्या हातात पुरावा म्हणून? तुम्हाला मी सांगते की आईंबद्दल, प्रतिमा आत्याबद्दल जसं मला वाटतं तसं या मैनावती लोखंडेबद्दल नाही वाटत. अर्जुन म्हणतो, अगं तू काय म्हणतेस, तुझं मन काय म्हणतं हे महत्त्वाचं नाही आहे. अगं मान्य आहे मला, तुझ्या आईमध्ये आणि तुझ्यामध्ये काही गोष्टीत साम्य नाही आहे. आणि हो, त्या दिवशी त्यांनी सेफ्टी पिननी कुलूप उघडलं हेही मला माहीत होतं, म्हणूनच मी त्या दिवशी महत्त्वाची स्टेप घेतली. सायली म्हणते, काय स्टेप घेतली तुम्ही? अर्जुन आता तिला सांगतो की मी तुझी आणि तुझ्या आईची DNA टेस्ट केली. आता हे ऐकल्यावर सायलीबाई भडकते आणि म्हणते, काय, तुम्ही माझी आणि आईची DNA टेस्ट केली? अर्जुन म्हणतो, हो केली. सायली म्हणते, एवढी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी नाही वाटली? अर्जुन म्हणतो, ए सायली, अगं हा वादाचा मुद्दा आहे का? अगं तुला मी नाही सांगितलं कारण मला तुला असं नाराज नव्हतं करायचं. अगं जेव्हा तुला हे माहीत पडेल की मी तुझ्या आईबाबांना शोधतोय, म्हणजे तू तेव्हा कशी रिॲक्ट झाली ते मला आठवतं आहे आजही. आणि मी असं सगळं केलं हे तुला कळलं असतं, तू हर्ट झाली असती ना. सायली म्हणते, अहो. सायली आता हळूच विचारते त्याला की तुम्ही ही टेस्ट कधी आणि कशी केली? मग अर्जुनही सांगतो, अगं त्या दिवशी तुला हेड मसाज देत होतो ना मी, त्या दिवशी मग आता त्याने सगळं सिक्वल सांगितलं हिला की मी तुझा केस उपटला, मग मैनावतीचा उपटला आणि तो DNA टेस्टसाठी दिला. इथे आपल्याला पुन्हा एकदा ते सगळं व्हिज्युअलाइज करून दाखवलंय पास्टमधलं की अर्जुनने कसा सायलीचा केस उपटला, कसा त्या मैनावतीचा उपटला आणि हे सगळं DNA टेस्ट अरेंज केली. पण त्यात गडबड काय झाली आहे प्रेक्षकांनो, DNA रिपोर्ट बदलले नाही गेलेत. प्रियाने तिचा केस टाकल्यामुळे जे खरे रिपोर्ट आहेत तेच बाहेर आलेत आणि सायलीच्या नावाने तो केस होता जो प्रियाचा होता. आता हा केस प्रियाने बदलला, त्यामुळे जे रिपोर्ट आहेत ते ओरिजिनलच आहेत, पण फक्त केस बदलल्यामुळे तो रिपोर्ट जो आहे तो सायलीच्या नावाने आला, एवढंच. आता ते सगळं अर्जुन सायलीला सांगतो आणि सायली म्हणते, रिपोर्ट कुठे आहेत ते DNAचे, दाखवा मला. आता सायलीने गडबडीने ते रिपोर्ट अर्जुनला मागितले. अर्जुन जवळजवळ हातातच घेऊन फिरत होता ते रिपोर्ट. आता त्याने सायलीला ती दाखवले रिपोर्ट. सायली ते रिपोर्ट बघत म्हणते, बापरे, बघू काय रिपोर्ट आलेत? अर्जुन म्हणतो, तुझे आणि तुझ्या आईचे DNA मॅच झालेत. सायली हे ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो DNA रिपोर्ट सुद्धा तिच्या हातून पडतो. आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने रिपोर्ट जरी वाचले तरी आता ती अगदी हातपाय धुवून त्या मैनावती आणि सदाशिवच्या मागे लागणार आहे बरं का. तिला आता काही झालं तरी हे सिद्धच करायचं आहे की तिचे हे आईवडील नाहीच आहे. तिचं मन कुठेतरी म्हणतंय की एवढे खोटारडे वागणारे लोक तिचे आईवडील असूच शकत नाही. मन साक्ष देतं तेव्हा काही ना काही होतं असं तिला वाटायला लागलंय. पण आता बघूयात, येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असतील. फक्त हा विषय मागे पाडू नये म्हणजे झालं. आता मध्येच प्रियाचं सीन त्यांनी दाखवलाय.
प्रिया म्हणत असते, बरं झालं मला या घरामध्ये प्रवेश मिळाला, म्हणूनच तर मी ते DNA रिपोर्ट बदलू शकले ना. आता मला टेन्शन नाही. आता मला शेवटचा घाव घालावा लागेल आणि अर्जुन आणि सायलीची खात्री पटवून द्यावी लागेल. सायली आणि मैनावती सेम सेम विचार करतात म्हणून. विषय का प्रिया, असं ती उगाच स्वतःशी विचार करत बसली आहे. इकडे सायलीला बिचारीला असं झालंय, आता काय करू आणि काय नाही. आता तिने ते DNA रिपोर्ट अर्जुनने दाखवल्यावर आता ती घाबरते म्हणजे टेन्शन आलंय तिला आता. अर्जुन म्हणतो, अगं सायली, तुला किती वाटत असेल की तू त्यांची मुलगी नाही आहे, तरी सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे की तू त्यांचीच मुलगी आहेस. अगं सगळेच मुलं आईवडिलांसारखे नसतात सायली, त्यामुळे तू त्यांच्यासारखी नाही आहेस, तू जरा वेगळी आहेस. सायली, तू आता मान्य कर की तू त्यांची मुलगी आहेस. आणि अगं सायली, मी तरी कुठे 100% माझ्या वडिलांसारखा आहे. अगं तू बघ ना, माझे डॅड कसे शांतपणे सगळं सॉर्ट आऊट करतात, मी तसा नाही आहे गं. अगं अस्मिताई आणि अश्विन हे दोघे सुद्धा मम्मा डॅड सारखे नाही आहेत. अगं तुझा जन्म लोखंडेच्या फॅमिलीत झालाय, पण तुझा सांभाळ मधुभाऊंनी केलाय, म्हणून तू एवढी चांगली झालीस. म्हणजे तुझी आणि तुझ्या आईबाबांच्या गोष्टी मॅच होत नाहीस. हे बघ सायली, तुझ्या मनातल्या सगळ्या शंका काढून टाक आणि तो आता एक्सेप्ट कर की तेच तुझे आई वडील आहेत. आता तो खाली पडलेला DNA रिपोर्ट अर्जुन उचलतो आणि तो बघून म्हणतो, हे बघ सायली, तुला किती वाटत असेल तरी आता एक्सेप्ट कर की हेच दोघे तुझे आई वडील आहेत. सायली म्हणते, नाही नाही, माझा अजूनही यावर विश्वास नाही बसत आहे. अहो मला वाटायला लागलं होतं की हे माझे आई वडील नाहीच आहेत, आणि त्या बाबतीत तुम्हाला काहीतरी पुरावा शोधायला मी सांगणारच होते. पण पण आता हा हातात जो पुरावा आलाय तो तर काहीतरी उलटच सांगतोय. अर्जुन म्हणतो, सायली आता आपण काही करू शकत नाही. सायली म्हणते, अहो पण हे रिपोर्ट चुकीचे असू शकतात ना. अहो कधी कधी विज्ञान चुकू शकतं. सायली आता अर्जुन जवळ जाते आणि त्याला म्हणते, तुम्हीच म्हणाला होतात ना की आपल्या डोळ्यासमोर जे ते खरं नसतं. आपल्या केसच्या बाबतीत पण असं झालं होतं ना. आधी खरे ठरलेले पुरावे मग खोटे ठरले. अहो कशावरून हे DNA रिपोर्ट खरे असतील? कशावरून सांगा ना, कशावरून? अर्जुन चिडून म्हणतो, अगं शांत बस सायली, अगं तू फक्त स्वतःच्या मनाची समजूत घालतेस. सायली म्हणते, हो पण माझं मन मला सांगतंय ना की हे माझे आई वडील नाहीये, आणि सतत जी गोष्ट माझ्या डोळ्यासमोर येते तिच्याकडे मी दुर्लक्ष करणार नाही आहो. हे बघा, मला माझ्या मनाचंच ऐकायला हवं आणि मी हे सिद्ध करेलच की हे माझे खरे आई बाबा आहे का नाही हे शोधून मी काढणार. अर्जुन आता चिडतो बरं का आणि म्हणतो, म्हणजे तुला मी चुकीचा वाटतोय ना? तुझ्या मनाला जे वाटतंय तेच खरं आहे, तुला जे वाटतंय तेच खरं आहे. बरोबर आहे, ठीक आहे, तर मग तुला जे वाटतं तेच कर, असं तो म्हणतो आणि झोपून जातो. म्हणजे राग झोपून जातो. तुला काय गोंधळ घालायचा आहे घाल बाई, हे DNA रिपोर्ट काय चुकीचे आहे का असं त्याला म्हणायचं आहे. आणि आता ते वाद न घालण्यापेक्षा त्याला असं वाटलं की आता चुपचाप झोपून जावं, हिला काय करायचं ही करणारच आहे, आपलं काही ऐकणार नाही आहे, त्यामुळे वाद घालण्यात अर्थ नाही आहे, असा सेन्सिबल निर्णय तो घेतो आणि बिचारा पडून राहतो. पण आता सायली पहाटे त्याला परेशान करते बरं का. अर्जुन झोपल्यावर सायली ठरवते की आता या गोष्टीचा छडा लावायचा. इकडे प्रिया सुद्धा कामाला लागली आहे. पुढच्या सीनमध्ये प्रियाच दाखवली आहे. प्रिया विचार करत असते, मी जेव्हा सिद्ध करायला जाते, प्रयत्न करते की मैना आणि सदा सायलीचेच आई बाबा आहेत, पण तेव्हा ते माझ्यावरच उलटत राहतं. नाही, त्या DNA रिपोर्टमुळे माझं 90% काम झालंय, पण उरलेले 10% सुद्धा संशय नाही आला पाहिजे. मला काहीतरी करायला हवं त्यासाठी. काय करू बरं, काय करू म्हणून विचार करते आणि एक लेटर पॅड घेते आणि त्या लेटर पॅडवर काहीतरी लिहायला लागते. आता तिने काय उपद्व्याप केलेत ते या सीनमध्ये काही कळलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता आपल्याला येणाऱ्या सीनमध्ये कळेल की हिने कसली चिठ्ठी लिहून ठेवली आणि काय केलंय. आता ते तिने सगळं लिहिलंय आणि फाडून तिने ते हातात घेतलंय आणि विचार करतीये की आता येणार मजा. ही चिठ्ठी आता त्या मिस्टर आणि मिसेस भिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवी. चिठ्ठीत काय लिहिलंय ते काही आपल्याला अजून कळलं नाहीये बरं का. आता या अर्जुन रावांनी काल राग झोपेचा पर्याय निवडला, त्यामुळे सकाळी त्यांच्या जरा पश्चातापाची वेळ आली आहे. सकाळी सायली उठते आणि आता अर्जुनला काही तिला झोपू द्यायचं नाहीये, त्यामुळे ती त्याच्या अवतीभोवती फिरत असते आणि मुद्दाम चादर झटकते, असा जरा आवाज होईल म्हणून त्याची झोप डिस्टर्ब करते, कपाट उघडते, जोरात लावते. अर्जुन वळवळ करत असतो पण पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो. शेवटचा पर्याय म्हणून
हिने हिचे धुतलेले केस त्याच्या अंगावर झटकले, त्यामुळे त्याच्या अंगावर पडलंय पाणी. आता तो उठलाय गडबडीत आणि म्हणतोय, अरे यार सायली झोपू दे ना, काय चाललंय तुझं? सायली म्हणते, झोपा ना मग, मी कुठे काय म्हटले तुम्हाला? अर्जुन म्हणतो, मग तू पाणी का उडवतेस माझ्या चेहऱ्यावर, काय चाललंय तुझं? सायली म्हणते, तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट खटकते ना, माझ्या मनाला जे वाटतं ना तेच मी करणार आहे आता. अर्जुनला काही समजे नाही, काय बोलू लागली. आता त्याला आठवतं, अच्छा रात्री वाद झाला त्याच्यावर बोलते वाटतं ही. ते सगळं आठवतो तो आणि आता म्हणतो, बरं कळलं, मला समजलं. आधी तर तो डोक्याला हात मारून घेतो अर्जुन आणि सायलीला म्हणतो, ठीक आहे बाबा, ठीक आहे, तुझं मन जे सांगतंय, तुझ्या मनाला जे वाटते तू तेच कर, पण पाणी नको उडवूस माझ्या तोंडावर. मला माहिती आहे तू जाणून बुजून उडवलंय, पाणी उडवलंय माझ्या तोंडावर, बघ माझ्याकडे पुरावा आहे. आणि पुराव्याशिवाय अर्जुन सुभेदार कधीच काही बोलत नाही. बघ बघ, तो गालाकडे हात दाखवतो आणि सायलीला म्हणतो, बघ ते पाणी. सायली म्हणते, पुराव्याशिवाय नाही बोलत ना तुम्ही? आता तिला काहीतरी आठवलंय बरं का. म्हणजे अर्जुन मैनावतीला आणि सदाशिवला विचारत असतो ना सायलीच्या लहानपणाबद्दल, ते सायलीला आठवतं आणि आता ती तनतन करून चालली जाते बाहेर. अर्जुन विचार करतो, अरे यार हिला काय झालंय, अशी का वागते ही? आहे बायको, अगं कुठे चाललीस? असा तो आवाज देतो, पण ही पोहोचली सुद्धा तिच्या ठिकाण्यावर. आणि प्रेक्षकांनो, मालिकेचा एपिसोड इथेच आज संपला. पुढचा प्रोमो त्यांनी इंटरेस्टिंग दाखवलाय. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सायली आता हातपाय धुवून, तोंड धुवून, आंघोळ करून त्या मैना सदाशिवच्या मागे लागली आहे. आता त्या दोघांनाही सायली सारखं विचारतीये तिच्या लहानपणी ती कशी होती. आणि चैतन्य आणि सायली दोघाही बहीण भावाचे विचार अगदी जुळतात बरं. हा चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, वाटतच नाही रे सायली वहिनी यांच्या पोटी जन्म घेतला असेल सायली वहिनीने. आणि सायली मैनाला विचारते, मी लहानपणी चोऱ्या करायची का? मैना म्हणते, हो, जे खरं आहे ते सांगते की तुला. आता सायली या गोष्टीचा अगदी छडानछडा माहिती घेणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ती सारखी सदाशिव आणि मैनाला विचारत राहते तिच्या लहानपणाबद्दल आणि सदाशिव आणि मैना सांगताना जरा हुकतात. मग सायली लगेच त्यांच्या चुका काढते आणि म्हणते, आई तू तर मला म्हणाली होती की मी 7 वर्षाची असताना हरवले आणि बाबा म्हणाले की मी 5 वर्षाची असताना हरवले. सायलीला शंका आल्यामुळे आता सदाशिव आणि मैना दोघेही गडबडलेत बरं का प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला, सदाशिव आणि मैनाला कळेल का की सायली आपली मुलगी नाहीये? माझा असा अंदाज आहे की बहुतेक त्यांनाच आधी कळावं, कारण प्रिया त्यांना सांगू शकते. कारण नेहमीप्रमाणे सायली जेव्हा विचारतीये ना या मैनावतीला, तेव्हा प्रिया कान देऊन तिथे उभी असते. बघूयात, येणाऱ्या भागामध्ये क्लिअर होईलच. प्रेक्षकांनो, तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी आज उभी राहिली आहे. लिटरली सांगते, यावेळेचं दुखणं ना काहीतरी वेगळं होतं. मला सुद्धा 2 दिवस करमलंच नाही, तुमच्यासमोर रिव्ह्यू घेऊन आले नाही, तुमच्याशी गप्पा मारता आल्या नाही, फार कसं तरी होत होतं. आता माझी तब्येत छान होईल. मी छान आज तुमच्याशी गप्पा मारल्या ना, मला खूप भारी वाटतंय. पूर्ण बरं वाटलं ना की नक्कीच एखाद दिवशी लाईव्ह येऊन गप्पा मारूयात. खूप दिवस झाले लाईव्ह आलेच नाहीये ना मी. नक्की लाईव्ह येऊयात आणि गप्पा मारूयात. आपल्या सिरियलच्या बाहेर जरा मस्त चर्चा करूयात. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक नक्की करा. जास्ती वेळ तुमचा घेत नाही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी, मी टेक केअर करते. धन्यवाद.